ओके फ्रेंड्स, आज आपण काय करणार आहोत की गेट क्विक रिवाइज ऑफ द ऍब्सोल्यूट प्रेशर. एका कंटेनर मध्ये जर लिक्विड जर आपण फ्लुइडिटी किंवा त्याच्यामध्ये कंटेनर मध्ये जर भरून ठेवलं ते एक पर्टिक्युलर आपण एक कन्सिडर केला होता लिक्विड कॉलम और इन द फ्लुइड कॉलम म्हटलं तरी चालते. या लिक्विड कॉलमचं जे काय इंटरनल जे प्रेशर राहते विच इज इक्वलाइज इन ऑल द पार्ट ऑफ द लिक्विड और द फ्लुइड ऑल्सो. We consider here the liquid column. Liquid column ची हाईट आहे x1 आणि त्याचा खालचा बेस आहे x2. That is a height x1 and x2. That is a boundary of the upper boundary and the x2 is the lower boundary. And the upper boundary have the P1 which is having the pressure at the upper part of the liquid column and the P2 which is the lower part of the liquid column. आता अप्पर पार्ट वरती लिक्विड कॉलमचं प्रेशर कोणाचं राहतं बघा की हे जे वरचा जो भाग राहतो फोर्स जो राहतो हा ऍटमॉस्फिअरचा जो फोर्स राहतो तो राहतो किंवा आपण म्हणतो तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असं म्हटलं तरी चालते इन अप्पर पार्ट ऑफ द सरफेस ऑफ द लिक्विड और अप्पर पार्ट ऑफ द सरफेस ऑफ द फ्लुइड. ओके नाही. आता त्याचं जे प्रेशर राहणार आहे नॅचरली आतमध्ये जो कॉलम राहणार आहे लिक्विड कॉलम और फ्लुइड कॉलम नॅचरली त्याच्यावरती 101% त्याचं प्रेशर राहणार आहे. ओके. आणि खालचं जो प्रेशर आहे हे इंटरनल जे प्रेशर राहते त्याच्या खाली जो लिक्विड जो भाग आहे त्याचं प्रेशर खालच्या साईडला राहणार आहे इंटरनल नो डाऊट. सो दीज आर द बाउंड्रीज ऑफ द अप्पर अँड द लोअर बाउंड्री x1 अँड द x2. ठीक. नंतर वरचं प्रेशर राहणार आहे P1 आणि खालचं प्रेशर राहणार आहे P2. F1 इट इज द फोर्स आपण ऍज पर द प्रिव्हियस सेशन कि F1 is the force which is created by the above the liquid column also किंवा liquid remaining in the container आणि प्रेशर जे आहे ते वरच्या साईडला सुद्धा राहणार आहे ते ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असं आपण म्हटलं तरी चालते. ओके. आपण ऍज पर द प्रिव्हियस आपण एक फॉर्म्युला बघितला होता P2 which is equal to P1 plus rho g x1 minus x2. These vertical and the downward जे component असतात which get resolved to them जोपर्यंत ते कॉम्पोनंट जे आहेत हॉरिझॉन्टल व्हर्टिकल असो किंवा डाऊनवर्ड किंवा अपवर्ड असो जोपर्यंत ते एकमेकाला रिझॉल्व्ह करत नाही असं समजायचं नाही की द फ्लुइड इज ॲट द रेस्ट पोझिशन. आपण जे आता सध्या शिकत होतो फ्लुइड इज ॲट द रेस्ट पोझिशनला काय राहते किंवा व्हॉट इज द रिझन बिहाइंड. तर यामधलं जो वरचा लेअर आणि खालचा लेअर वरचा प्रेशर आणि खालचा लेअर विच मीन इट. ओके. सो दॅट्स वाय द फॉर्म्युला इज P2 खालचा भाग जो आहे त्याचा सो P2 विच इज इक्वल टू P1 प्लस रो जी रो फॉर डेन्सिटी ऑफ द फ्लुइड अँड जी x1 मायनस x2 दॅट इज द डिफरन्स. ओके. बट दिस इज द कॉलम विच इज इन बिटवीन ऑफ द लिक्विड कॉलम. जेव्हा हा लिक्विड कॉलम एकदम आतमध्ये बिलो द सरफेस ऑफ द लिक्विड लिक्विडचा सरफेस वरच्या साईडला आणि कॉलम जर आपण हा कन्सिडर केला तर x1 मायनस x2. इन दिस केस द x1 विच इज हाईट जर कन्सिडर केला आपण त्याला तर सध्या हाईट आपण वरनं खालती मोजतोय दॅट्स वाय तर हाईट जी आहे म्हणजे x1 आहे हा आपण 0 कन्सिडर करूया. x1 किती कन्सिडर करूया 0. वेन वी गो डाऊनवर्ड x2 खालपर्यंत जाणार आहे आपल्याला माहिती आहे की x1 मायनस x2 दॅट इज हाईट. ओके. पण आपल्याला जर एक्झॅक्टली जर प्रेशर जर काढायचं असेल तर बघा कसं करता येईल. वरचा जर x1 आहे तर विच इज हॅव्हिंग द x1 इज टू 0. हाईट आपल्याला वरून खाली कॅल्क्युलेट करायची खाली कॅल्क्युलेट करायची. सो x2 आपण हाईट वरून खालच्या साईडला डाऊनवर्ड सेक्शन मधून येतोय. सो x2 विच इज इक्वल टू मायनस h. x इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला मायनस h कन्सिडर करावं लागेल कारण की डाऊनवर्ड पोझिशन पासून वरून आपण खालच्या साईडला मोजतो. दॅट्स वाय x2 which is equal to minus h2 or minus h म्हटलं तरी चालतंय. ओके. that is the height of the difference which is implemented over here. Okay. then now consider the P1 and the P2. P1 आणि P2 चं काय आहे. so P1 this one pressure that is the atmospheric pressure which is act of them. ठीक आहे. P1 हे ऍक्ट ऑफ देम वरच्या साईडला ऍटमॉस्फेरिक प्रेशर राहते आणि P2 या खाली रिमेनिंग लिक्विडचं त्याच्यावरती प्रेशर राहते. ओके. सो P1 नाउ वी कन्सिडर द P1 अँड द P2 देयर इज अ प्रेशर लेवल अपर पार्ट ऑफ द प्रेशर लेवल आणि P2 विच इज द लोअर पार्ट ऑफ द प्रेशर लेवल. वी हॅड टू कॅल्क्युलेट द प्रेशर विदिन ए इनसाइड द लिक्विड कॉलम.
म्हणजे लिक्विड कॉलमचं या प्रेशर जे फ्लुइड आहे म्हणजे कंटेनर आतमधल्या साईडला ऍट द हाईट ऑफ एच म्हणजे आतमधल्या साईडला जर आपण हे बघितलं तर प्रेशर किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नाउ दिस वन इज द प्रेशर इज टू बी कॅल्क्युलेटेड. P2 प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट्स वाय P2 ची व्हॅल्यू जी आहे ती आपण P कन्सिडर करणार आहोत. दॅट्स वाय द P2 विच इज इक्वल टू द P अँड द P1 which is equal to P1 हे जे आहे हा atmospheric pressure आहे. That's why P0 आपण consider. P2 which is the P2 आपल्याला इंटिरियर जे प्रेशर राहते एअर कॉलमचं ते आपल्याला कॅल्क्युलेट करणं आहे. That's why we take out as the P2 which is equal to P. Okay then P1 हे कन्सिडर करायचं P0. So P0 which is a atmospheric pressure वरच्या एअर कॉलमच्या लिक्विड कॉलमच्या वरती जे राहते ते. That's why the P2 which is treated as the P and the P1 which is treated as the P0. Let's implement over the equation. Equation मध्ये इम्प्लिमेंट करा. एकदम सोपा आहे, एकदम इझी आहे. हा चॅप्टर एवढा इझी आहे की तुम्ही एकदा जर कन्सेप्ट जर समजला स्टार्टिंग फ्रॉम द स्ट्रेस स्ट्रेन त्याच्या मॉड्युलस ऑफ रिजिडिटी बल्क मॉड्युलस किंवा बाकीच्या स्ट्रेनच्या प्रॉपर्टीज काय स्ट्रेसच्या काय प्रॉपर्टीज आहे एकदम इझी लेवल आहे. ते जर एकदम कन्सिडर जर केलं तुम्हाला एकदम कन्सेप्ट जर समजला तर हे गोष्ट समजायला तुम्हाला हळूहळू नाही. बघा सिलेबस कसं आहे. सिलेबस पहिल्यांदा तर तुम्हाला मटेरियलच्या बाबतच्या सगळ्या प्रॉपर्टीज सांगितल्या लाईक स्ट्रेस काय असतो आणि स्ट्रेन काय असतो. ओके नाही. त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज पुढच्या साईडला आणल्या की त्याची इलेस्टिसिटी कॉन्स्टंट काय असतं ते आपण कन्सिडर केलं विदिन ए कन्सर्न विथ द सॉलिड ओनली. पण आता जे आहे लिक्विड पण आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. बट तो फक्त स्ट्रेन लेवलला काम करत असल्यामुळे किंवा शेप चेंज करत असल्यामुळे त्याचं सेक्शन त्यांनी वेगळा सेपरेट केलेला आहे. दॅट्स वाय वी स्टडी ओव्हर हियर. ओके सो दिस वन व्हॅल्यू विच इज पुट डाउन ओव्हर हियर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द x1 विच इज इक्वल टू 0. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द x2 minus h. What is the value of the P2 which is a P and what is the value of the P1 which is equal to the P0. So these were four of the value which is implemented over here. त्यांनी काय निघेल की absolute pressure within a inside the liquid. म्हणजे लिक्विड और फ्लुइड मध्ये एखादा जर कॉलम जर कन्सिडर केला किंवा एखादा जर पोर्शन कन्सिडर केला तर त्यावरती कितीचं प्रेशर राहील ते आपल्याला या इक्वेशनला काढायला मिळेल. देन so P2 which is equal to P1 rho g x1 minus x2. So what is the value of the P2 which is equal to P? What is the value of the P1? P0 plus rho g x1 minus x2. x1 which is equal to 0 consider nahi kela chalte. x2 equal to minus h, that is the minus and the minus of h. Okay, minus minus plus. So that's why Pm which is equal to P0 plus rho g h. Okay, so this one is the equation to find out the pressure within a inside the liquid. जो लिक्विड कॉलम आतमधल्या साईडला जर कन्सिडर केलं तर काय विच इज जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसच्या खालच्या साईडला जो लिक्विड कॉलम आहे त्याचं प्रेशर किती असणार आहे. सो P विच इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच और एच रो जी जर बघितलं तर चालतं. आपल्याला थोडस ते इक्वेशन सोपं करण्यासाठी आपण काय करायचं प्रोनाउन्सिएशन करायचं P0 प्लस एच रो जी. ओके सो दॅट्स वाय देयर इज अ सिंपल ट्रिक टू रिमेंबर द इक्वेशन ओव्हर हियर की आतमधल्या साईडला जर लिक्विड कॉलम असेल तर त्याचा प्रेशर किती राहणार आहे P इक्वल टू P0 प्लस एच रो जी. Okay, now consider this one column which is above the surface. Okay, लिक्विडचा जो सरफेस आहे त्याच्यावरती जर आपला जर कॉलम असेल तर त्याच्यावरती किती प्रेशर राहणार आहे. नॅचरली सगळं प्रेशर डाउनवर्ड साइडला राहणार आहे हे कन्सिडर आहे. ओके सो नेक्स्ट लुक आउट द डायग्राम ओव्हर हियर. सो फ्रेंड वी हॅव टू कॅल्क्युलेट द एअर कॉलम विच इज अबाव द लिक्विड सरफेस. पहिला जे एक्सप्रेशन होतं द लिक्विड कॉलम विदिन ए लिक्विड सरफेस ऑर द फ्लुइड. दिस वन इज द एक्सप्रेशन फॉर द एअर कॉलम विच इज अबाव द लिक्विड सरफेस. ओके so that is why we have the two of the levels over here x1 and x2. We know that properly there is a difference between the two of the
surface which is equal to the height. This one is the considered as the height, and the P1 is the P2 pressure which is the above the surface and the on the surface of the liquid surface, that is the P2. The distance between of them which is in the D, the height which is considered as the small d आपण बघूया, but because of the liquid जो column आहे तो surface च्या above आहे. Okay, so this one is the x1 and the x2, so that is the value of x1 which is put down as or the considered as the small d, and the x2 जी value आहे because of the on the surface तिथून आपण height consider केली आहे, that's why the x2 which is equal to the 0 as properly. पुन्हा आपण बघूया की लिक्विड सरफेस वरचा आपल्याला अबाउट द लिक्विड सरफेस एअर ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती राहते, लिक्विड सरफेसच्या अबाउट ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती राहते ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, दॅट्स वाय द हाईट विल बिगिन फ्रॉम x2 टू x1. दॅट्स वाय द x2 ची व्हॅल्यू आपण सध्या काय केली 0 कन्सिडर केलेली आहे आणि x1 ची व्हॅल्यू विच इज ट्रीट ॲज द स्मॉल डी. That's why the x1 which is equal to the d. Then we have to calculate the p1 and the p2. That is the value upon put down. जसं आपण inside the liquid column बाबत consider केलं होतं. That's why the p1, the pressure at the above the liquid surface. So p1 which is treated as the p. p1 आपण सध्या काय करणार p, कारण की आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे above the liquid surface. And P2 which is treated as the P0. त्याचं काय ट्रीटमेंट केली आपण, त्याला काय कन्सिडर केलं, P1 चा आपण P ट्रीट केलाय आणि P2 ला P0 आपण कन्सिडर केलाय. सो दिस वन ऑल ऑफ द फोर व्हॅल्यू विच इज पुट डाउन द ओरिजिनल व्हॅल्यू इक्वेशन. हे ओरिजिनल व्हॅल्यू इक्वेशन जर आपण जर कन्सिडर केलं किंवा लक्षात जर ठेवलं ना तर त्याच्यामध्ये इनसाइड ऑर द अबाउट द लिक्विड सरफेस तुम्ही आरामशीर काढू शकता. सो द व्हॅल्यू इज P2 equation काय P2 which is equal to P1 plus rho g x1 minus x2. There is a difference level between the P2 and the P1. There is a, both of the pressure over here and rho g हे आपल्याला माहिती आहे. Okay, so what is the value of the P2? We consider as the P2 which is considered as the P0. P0 which is equal to what is the value of the P1? P plus rho g. What is the value of the x1? x1 value and treat up केली आपण त्याला small d minus x2 ची value 0. So P0 which is equal to P plus rho g small d minus 0. Okay, then we have to calculate the pressure. प्रेशर कोणाचं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला P1 साइडचं, बिकॉज आपल्याला एअर ऍटमॉस्फेरिक प्रेशर अबाउट द लिक्विड सरफेस किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं, तो मेन पॉइंट आहे आपल्याला. सो दिस वन पी इज टू बी द कन्सेप्ट. ठीक, सो पी आपण जर इकडच्या साईडला घेतला और वहां पे रख देते तर आपल्याला काय होईल P0 मायनस डी रो जी which is equal to P. We reshuffle that. P which is equal to P0 minus D rho G. P equal to P0 minus D rho G. So there is a expression of the pressure, atmospheric pressure above the liquid surface. This is the formula P equal to P0 minus D rho G. Okay then. आणि याच्यामध्ये काय आला होता आपला फॉर्म्युला P equal to P0 plus H rho G. So there is a difference between the plus आणि minus चा difference आहे. इथे height consider केलेली आहे inside the liquid. This one is equation which is inside the liquid and this is above the liquid surface absolute pressure or atmospheric pressure जर काढायचं असेल तर this one is the both of the formula. There is nothing difficult in between of them. First of the formula we have to remember त्याच्यावरनं आपण inside आणि above the liquid surface आरामशीर काढू शकतो. That's all. Now see the another phase view of the pressure. प्रेशरचा दुसरा जर बाजू बघायची झाली that is a hydrostatic paradox म्हटलं जातं. What is the paradox? That is a contradiction. That is a contradiction. So hydrostatic hydro पाण्याच्या concerning जो प्रेशर असेल that is त्याचा paradox किंवा त्याचा contradiction जे आहे ते बघूया आपण. We see in the figure that is a different shape of the vessels over here.
हा एक व्हर्टिकली थोडासा जाडावाला एक ट्यूब आहे, एकदम साईज कमी आहे, व्ही शेप वाला पॉट आहे आणि एक स्क्वेअर कॉलम वाला सुद्धा याच्यामध्ये पॉट आहे. ओके, आता याच्यामध्ये ABCD वी कन्सिडर दॅट द ABCD हॅव्हिंग द डिफरंट शेप. इट डझंट मॅटर, त्या पूर्णतः तिन्ही चारी याचे ABCD याचे पूर्णतः शेप वेगळे. आता आपण जनरली काय कन्सिडर करतो की ज्याचा शेप डिफरंट असतो किंवा ज्याचा शेप जास्त असतो नॅचरली त्याचं प्रेशर बॉटमच्या साईडला जनरली जास्त येणार आहे, नो डाऊट. बट ऍट दिस सिच्युएशन इन द केस ऑफ द सी पॉइंटच्या बाबत आपण बघितलं की याचा जो एरिया आहे ऍज पर एज द अदर वन विल बी लार्ज, जास्त. म्हणून आपण काय कन्सिडर करतो की सीचं जे प्रेशर आहे ऍट द बॉटम ऑफ मोर दॅन ऑफ अदर दॅन, म्हणजे बाजूच्या पेक्षा त्याचं प्रेशर जे आहे हे जनरली जास्त राहणार. बट वी नो दॅट द प्रिव्हियस इक्वेशन, व्हॉट इज द प्रिव्हियस इक्वेशन? P minus P0 which is equal to H rho G. ओके, here is a contradiction. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, दोघांच्या प्रेशरचं जे डिफरन्स आहे तो या याच्यावरती इक्वलाइज होत आहे किंवा याच्यावरती डिपेंड आहे, H rho G वरती डिपेंड राहते. ग्रॅव्हिटी किती आहे, नंतर त्या लिक्विडची डेन्सिटी किती आहे आणि तिचं हाईट किती आहे. ओके, it does not depends on the area that the container has. त्याच्या एरियावरती त्याचं प्रेशर डिपेंड नसतं. ओके, म्हणून याची हाईट जर तुम्ही बघितलं याला विल सी द हाईट ओव्हर हियर विल बी सेम. या पूर्ण यांच्या ज्या वेसलच्या विच इज हॅव्हिंग द डिफरंट शेप विल बी द सेम. That's why all of the container will having the equal pressure on the bottom side. बॉटम साईडला सगळ्यांचं प्रेशर एकच राहणार आहे. किंवा आपल्याला असे म्हटलं जाते कधी कधी की सी व्हेसलचा एरिया जास्त आहे, दॅट्स वाय द प्रेशर ओव्हर हियर इज लार्जर दॅन अनदर वन. आणि याचं पाणी बहुतेक याच्यामध्ये जात असेल, याचं पाणी बहुतेक याच्यामध्ये, देर इज नथिंग सिच्युएशन हॅपनिंग हियर विच इज ओनली डिपेंड्स अपॉन द हाईट ऑफ द कॉलम ओव्हर हियर. म्हणजे देर इज अ डिफरन्स बिटवीन द प्रेशर और द प्रेशर विल बी क्रिएटेड बाय द डिफरंट वेसल will be same which is concerning with the height. हाईट जर सगळ्यांची सारखी असेल तर सगळ्या व्हेसलचं बॉटम वाईज जे प्रेशर आहे हे इक्वलच राहणार आहे. ओके, सो वी कन्सिडर that the vertically or the horizontally resolved component we will see in the next one the figure. त्याच्यामध्ये बघा काय असतं, जे लिक्विड भरलेलं असतं देयर आर द टू कॉम्पोनंट, व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ओके, आता त्यामधलं जे पाणी भरलेलं आहे त्या व्ही शेप कंटेनर मध्ये, त्याच्यामध्ये बघा कसं आहे की त्याचा पासिंग एरिया किंवा त्याचा प्रेशराइज एरिया बघा छोटासा आहे. एरिया जरी जास्त असला त्याचा प्रेशराइज एरिया फार कमी आहे. मग आपण असं कन्सिडर करून चालत नाही. सो दिस वन प्रेशर लिक्विड हॅव्हिंग द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय द फोर्स. ओके, त्याच्या पूर्ण वॉल वरती त्या पाण्याचं प्रेशर राहणार. ठीक आहे, बट दिस वन कॅन बी रिझॉल्व द व्हर्टिकल अँड द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. बट दिस वन प्रेशर ऑफ द एअर कॉलम अँड दिस वन पोर्शन. ठीक आहे, बाजूचं काही असो पण या लिक्विड कॉलम जो आहे त्याचं प्रेशर फक्त खालच्या साईडला राहणार आहे. दॅट्स वाय द हाईट इज टू बी द कन्सिडर. इट डझंट मॅटर की त्याचा व्हॉल्यूम किती असणार आहे. दॅट्स वाय देयर इज अ डिफरन्स बिटवीन द टू ऑफ द प्रेशर विच इज इक्वल टू एच. एच इज टू बी द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस इक्वेशन. दॅट्स वाय विच इज द हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. म्हणून देयर इज द प्रेशर, the quantity of the pressure or the how much the pressure that we have at the bottom situation, it does not depends upon the area or the volume. Only and only depends upon the height which is to be the considered in that particular container that we have. तर किती पर्यंत तो हाईट आहे त्यामध्ये आणि त्याचं प्रेशर किती राहणार आहे त्याच्यावरती ती कन्सिडर होते. सो that is a concept of hydrostatic paradox. This one is the pressure concept which is clear in the above the two of the application over here. That is a hydrostatic pedal or a hydrostatic brakes or
हायड्रोलिक लिफ्ट याच्यावरती याचा थोडासा कन्सेप्ट आलेला आहे, म्हणून त्यांनी एक छोटासा कन्सेप्ट इथे देऊन दिलेला आहे की त्याचं जे प्रेशर आहे ते प्रेशर फक्त हाईट वरती डिपेंड करते, नॉट इन द व्हॉल्यूम. ठीक आहे, क्लिअर दॅट? ओके. नाउ ऑन दिस सिच्युएशन द पास्कल विल बी रिसर्च ऑफ दॅट. हे सगळे कन्सेप्ट पास्कलचेच आहे असं म्हटलं चालते. सो दॅट्स वाय द पास्कल विल बी स्टेटेड दॅट. पास्कल काय स्टेट करतो, त्याचं स्टेटमेंट काय बघा. द पास्कल लॉ स्टेट्स दॅट the pressure applied at any point, be very concentration. ठीक है. Pascal states that the pressure applied at any point of any of the enclosed fluid म्हणजे liquid म्हणतात चालते, at the rest which is not flowing, it transmitted equally and undamaged to the every point of the fluid. And also the wall of the container and provided the effect of gravity which is to be neglected. आपण ग्रॅव्हिटी त्याच्यात कन्सिडर करणार नाही आहोत HDG मध्ये, जी आपण कन्सिडर करणार आहोत. व्हॉट विल द पास्कल सेज दॅट द प्रेशर अप्लाइड ऍट एनी पॉइंट. जे प्रेशर लिक्विडच्या एनी पॉइंट वरती जर प्रेशर येत असेल विच इज एनक्लोज इन ॲट द कंटेनर विच इज इन द स्टेट ऑर रेस्ट मोशन मध्ये आहे ते, त्याच्यामध्ये म्हणजे ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडॅमेज. अनडॅमेज म्हणजे इन ऑल द इक्वल डायरेक्शन. त्या लिक्विड कॉलमचं किंवा त्या पॉइंटचं जे प्रेशर आहे ते सगळ्या बाजूने इक्वलाइज राहते, अनडॅमेज राहते इन ऑल द डायरेक्शन दॅट वी हॅव. सो दॅट इज अप्लाइड टू pressure which is applied to at any point of the enclosed fluid which is the rest is transmitted equally. Pressure transmit equally करे and undamaged in all the direction to every point of the fluid. To every point of the fluid. हे जे पूर्णतः प्रेशर आहे at the every point of the fluid त्याचं प्रेशर इक्वलाइज होते. So there is a in all the direction which is called as the undamaged and transmitted equally. These are the two important terms. The pressure which is equalized, transmitted equally in all the fluid and undamaged to every point of the fluid. पूर्ण फ्लुइडचं जे प्रेशर आहे पूर्ण फ्लुइड मध्ये पूर्ण इन ऑल द डायरेक्शन आणि इक्वली डिस्ट्रीब्युट होते असं त्या पास्कलचं म्हणणं आहे. दॅट इज अ स्टेटमेंट. I read again the Pascal law over here. The Pascal law states that the pressure which is applied at any point of enclosed fluid म्हणजे बंद, at a rest which is not in the moving motion is transmitted equally. The pressure which is transmitted equally and undamaged to every point of the fluid. Also the wall of the container ज्यामध्ये फ्लुइड भरलेलं राहते which is provided the effect of gravity. Naturally त्याला gravity applicable राहणार आहे which is to be the neglected. We neglect the gravity over here. फक्त आपल्याला त्या पर्टिक्युलर प्रेशरचं काम आहे म्हणून ते प्रेशर त्या पर्टिक्युलर पॉइंट वरती जर येत असेल तर ते प्रेशर इक्वलाइज फ्लुइड वरती अप्लाय होते and undamaged in all the direction. These are the two basic terms. Remember that transmitted equally and undamaged. Okay, then this will be the pressure. This will Pascal law, which concerning only the pressure. Pressure transmitted equally and undamaged to the every point of the fluid. That is a Pascal law. This one Pascal law, which is applicable in all the application over here. So both of the application आपण ते पण आपण बघणार. Okay.